माजी केंद्रीय मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरात समस्त वंजारी समाज मंडळातर्फे अभिवादनासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने धुळे शहरातील समस्त वंजारी युवक मंडळ व रामदास व्यायामशाळेच्या वतीने शहरातील साक्री रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनाचे वाटप करण्यात आले। तसेच यानिमित्त शहरातील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक येथील रामदास व्यायामशाळाजवळ देखील समस्त वंजारी युवक मंडळातर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक सनी चौधरी, नगरसेवक स्वामी कुंटे पैलवान, गड्या पैलवान, वंजारी समाज अध्यक्ष संजयजी नाईक, युवक मंडळ अध्यक्ष कमल कुमार साबळे, मिलिंद धात्रक, राजेंद्र डोमाळे, सुरेंद्र काकडे, प्रमोद काकडे, विनायक काकडे, विकी नाना, कौस्तुभ नांगरे, भूषण सांगळे, चंद्रकांत गीते, निखिल ओगले, मनोज आव्हाड, गौरव सांगळे, धनंजय आव्हाड, सोनू गीते आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। धुळे जिल्हा युवक मंडळ तसेच धुळे जिल्हा वंजारी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अन्नदानाचा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे ठेवण्यात आलेला होता। त्या संदर्भात सर्व कार्यकर्ते अन्नदानासाठी मातोश्री वृद्धाश्रम येथे जमले आहेत। मुंडे साहेबांचं जे काम होतं, जे समाजाच्या प्रती उत्कृष्ट काम त्यांनी आमच्या समाजासाठी केलं, एनसीचा लढा जो होता त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळवून दिलं। त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून युवक मंडळ तसेच पंचमंडळातर्फे दरवर्षी असे कार्यक्रम नेहमी घेत असतो। त्यांना सर्व समाजातर्फे अभिवादन करतो आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे कार्यकर्ते जमले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि जे वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध आहेत त्यांना पण या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो।